अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या गुन्ह्यात दाखल करण्यात आला असून श्रेयस अटकेची टांगती तलवार असल्याचं म्हटलं जातं. श्रेयस तळपदेसह इतर 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील ग्रामस्थांना गुंतवणुकीवर मोठ्या दामदुप्पट करून देण्याची योजना सांगण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांकडून पैसे घेऊन एजंट लोकांनी पोबारा केल्यानंतर लोकांनी तक्रार दाखल करण्यात आली. अभिनेता श्रेयस तळपदे आणि इतर 14 जणांविरोधात उत्तर प्रदेशात एक नवीन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपांमध्ये मोहोब जिल्ह्यात गेल्या दशकाहून अधिक काळ चालवणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्याचा समावेश आहे. INS या वृत्तानुसार आरोपींवर द लोणी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नावाच्या कंपनीमध्ये समावेश असल्याचा आरोप आहे. या कंपनीने गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचं आश्वासन देऊन ग्रामस्थांकडून पैसे घेतले होते. कंपनीच्या एजंटनी स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले होते. त्यांची गुंतवणूक अल्पावधीत दुप्पट होईल असे आमिष दाखवले होते. मात्र जेव्हा या गुंतवणूक योजनेभोवती कायदेशीर प्रश्न उपस्थित होऊ लागले तेव्हा एजंटांनी कामकाज बंद केलं आणि जिल्ह्यातून पोबारा केल्याचं वृत्त आहे. मोहोबच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आर्थिक फसवणुकीसंदर्भात श्रेयस तळपदेचे नाव समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये श्रेयस तळपदे आणि ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्या विरोधात लखनौमध्ये गुंतवणुकांची 9 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही तक्रार गोमतीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्याआधी दोन्ही कलाकारांविरोधात हरियाणातील सोनीपत येथे झालेल्या मल्टी लेव्हल मार्केटिंग फसवणुकीच्या प्रकरणात नाव समोर आलं होतं. दरम्यान श्रेयस तळपदे याने या मुद्द्यावर कोणतेही भाष्य केले नाही.